अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकादशीचा उपवास कधी करायचा आणि एकादशीला भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करण्याचे काय महत्व आहे. आपल्या सासरचे माहेरचे पितृदोष कमी होण्यासाठी कोणती सेवा करायची, उपवास कधी करायचा, याच्या संदर्भात मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. आणि व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान कधी करायचं. थोडी तब्येत खराब आहे, त्याच्यामुळे काही आवाज कमी जास्त आला तर थोडं समजून घ्या. मुळामध्ये एकादशी आज आणि उद्या 2 दिवस आहे, शुक्रवार शनिवार. मग उपवास कधी करायचा. खूप जणांचे प्रश्न येत आहे, गुरुजी उपवास कधी करायचा. तुम्ही आजची एकादशी पण धरू शकता, काही हरकत नाही. उद्याची भागवत एकादशी पण धरू शकता, काही हरकत नाही. ज्यांनी आजची धरली त्यांनी उद्या सोडा, ज्यांनी उद्याची धरली तरी परवा सोडा, काहीही हरकत नाही. खूप जण व्हिडिओ हे करताय, भीती घालताय, ही नका करू ते नका करू, असं काही नाहीये. तुम्ही आजची जमलं तर आजची, जे प्रापंचिक माणसं असेल, जे संसारी माणसं आहे त्यांनी आजची करावी. भागवत एकादशी ही संत महात्मा ब्रह्मचारी यांनी करायला पाहिजे. अशा पद्धती भागवत एकादशी ही संत महात्मा यांनी करायला पाहिजे. आणि स्मृत एकादशी आहे ती आपल्या सगळ्या सर्वसाधारण जे संसारी मनुष्य आहे त्यांनी करायला पाहिजे. पण याच्या विरुद्ध माझं असं मत आहे, तुम्ही कोणतीही करा, पण करा. आजची केली तरी अतिउत्तम, उद्याची केली तरी चालेल. म्हणून त्या एकादशीमध्ये अडकू नका. आजची करायची की उद्या करायची, तुम्हाला वाटेल ती करा, काही हरकत नाही. मग व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान, व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान एकादशीच्या दिवशी करायचं काय महत्व आहे. त्याच्यासोबत आज सगळ्यात पहिले काय करायचं, आपण आज किंवा उद्या आपल्या घरामध्ये पांडुरंगाची छोटी मूर्ती असेल, फोटो असेल, तो पूजन करायचा, फोटो पूजन करायचं, पांडुरंगाला अभिषेक करायचा, पुरुष सुक्त, श्री सुक्त. ते झाल्यानंतर आपण संक्षिप्त भागवत आज वाचायला पाहिजे. आता कोणाकडे जर संक्षिप्त भागवत नसेल त्यांनी काय करायचं, मोठं भागवत असेल तर मोठं भागवतची एक ओळ जरी वाचली ना, खूप आहे. एक ओळ जरी वाचली तुम्ही संक्षिप्त भागवतची, किंवा ज्ञानेश्वरी असेल, ज्ञानेश्वरी जर तुमच्याकडे पोथी असेल, ज्ञानेश्वरी असेल, हरिपाठ असेल, आज तुम्ही हरिपाठ असेल, ज्ञानेश्वरी असेल, किंवा संक्षिप्त भागवत किंवा मोठं भागवत, काहीही एक ओळ जरी वाचली आज आणि उद्या, तसं महत्व खूप आहे, खूप महत्व आहे तसं. संक्षिप्त भागवताने काय होतं, तुमच्या जर एखादी स्त्री असेल ती दोन्ही कुळाचा उद्धार करते, लक्षात ठेवा. एखादी स्त्री असेल, माता भगिनी असेल, मुलगी असेल, कोणी असेल, ती दोन्ही कुळातला उद्धार करणारी आहे, लक्षात ठेवा. मुलगी असती, मुलगी वडील जोपर्यंत लग्न होत नाही, लग्न झाल्यानंतर तिला आई वडील पण आहे, नवरा आहे, नवऱ्याकडचे पण आहे, म्हणजे एक मुलगी दोन्ही कुळाचा उद्धार करू शकते, लक्षात ठेवा. मुलगी जर चांगली असेल तर तिचं नाव खूप ठिकाणी जातं, दोन्ही कुळाचा उद्धार होतो. म्हणून मुलींनी ज्यांचं लग्न झालं असेल, बाकी असेल, काही असेल, त्यांनी संक्षिप्त भागवत आज वाचा. नाही भेटलं पुस्तक, व्हिडिओमध्ये ऐका, श्रवण भक्तीला पण महत्व आहे. हरिपाठ म्हणा, ज्ञानेश्वरी असेल, ज्ञानेश्वरी असेल, आपण वाचू शकता, काही हरकत नाही. तुमच्याकडे गाथा असेल, गाथा वाचा, काही हरकत नाही. याच्यासोबत आज तुळशीपत्र ठेवण्याचे खूप महत्व आहे. कारण की ज्या छोट्या छोट्या सेवा असताना त्याला खूप महत्व आहे. तुम्ही आपण काय होतं, छोट्या सेवेला लक्ष देत नाही. तुळशीपत्र एकादशीला तोडत नाही. आदल्या दिवशी तोडलेलं असेल पहिले, तुळशीपत्र काय करायचं, हातामध्ये घ्यायचं, तर तुळशी अर्चना असं म्हणता. तुळशीपत्र हातामध्ये घ्यायचं, तुमची मनोकामना काय म्हणून विठ्ठलाचं नाव घ्यायचं 11 वेळा, 21 वेळा, आणि नंतर ते तुळशीपत्र विठ्ठलाच्या चरणी ठेवायचं. आपल्या जवळच्या मंदिरामध्ये जा, आपल्या घरी करा. तुळशीची माळ असेल ती पण विठ्ठलाला खूप आवडते, लक्षात ठेवा. तुळशीची माळ विठ्ठलांना खूप आवडते. त्याच्यासोबत व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान, तुळशी अर्पण करणं तुम्ही आज करा, उद्या करा, कधीही करा, त्याला काही विषय नाही, तुम्ही कधीही करू शकता, साधं सोपं आहे. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान एकादशीला का करायचं, तुम्हाला माहिती का. सगळ्यात महत्वाचे वारी, ही वारीमध्ये सगळ्यात पहिले कोण गेलं होतं, महादेव गेले होते.
सगळ्यात पहिले डमरू बिमरू सगळे सोबत घेऊन त्यांचे घरं घेऊन सगळ्यात पहिली वारी ही महादेवांनी केली होती. म्हणून एकादशीच्या दिवशी जर आपण व्यंकटेश स्तोत्र वाचलं, भगवान विष्णूंची सेवा आहे, वैष्णवांची सेवा भगवान विष्णूंची सेवा आहे. म्हणून आपण एकादशीच्या दिवशी प्रत्येक एकादशीच्या दिवशी आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान घेतलं पाहिजे. एक दिवसाचं केलं तरी चालतं. रात्री 12 वाजता आंघोळ करून बसायचं, 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं, साधी सोपी पूजा मांडणी करायची. पूजा मांडणी केल्यानंतर एक दिवसाचं करायचं ना, आपल्याला एक दिवसाच करू शकता, एक दिवसाच करायचं. आणि नंतर भस्म लावायचं, सवळं असेल सवळं घालायचं, खिडक्या वाजत नाही, दारं वाजत नाही, काहीच नाही. बरोबर 11:30 वाजता बसायचं. व्यंकटेश स्तोत्र हे 21 वेळा आपण वाचायचंय. संस्कृतमध्ये हे 15 ओव्याचं आहे. त्याच्यापैकी फक्त 8व्या ओळीपर्यंत आपण 20 वेळा वाचायचं आहे आणि 21 वेळा पूर्ण व्यंकटेश स्तोत्र वाचायचं. एक दिवसाचं अनुष्ठान एकादशीला करू शकता. हे केल्यानंतर आपल्याला नंतर आरती करून घ्यायची. आता काही जणांना रात्री करायला जमत नाही. खूप जण म्हणतात दादा आम्ही रात्री जमत नाही, आम्हाला प्रपंच आहे, आम्हाला जॉब आहे, बिझनेस सगळं आहे. तुम्हाला रात्री करायला जमत नसेल तर व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तुम्ही एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, काहीही हरकत नाही. काही हरकत नाही. असं बंधन नाही की रात्रीच करा. रात्री कोणी करायला पाहिजे ज्याचे कोणतेही कामं होत नाही, तो सगळ्या मार्गाने आडलेला आहे. त्यांनी रात्री व्यंकटेश स्तोत्र 11:30 वाजता आंघोळ करून बसावं, संकल्प करायचा आणि करावं. आणि ज्यांना फक्त सेवा करायची, आम्हाला फक्त सेवा करायची, आम्हाला काही नको, अशांनी व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ कधी करू शकतात. आम्ही रात्री लाईव्ह 9:30 वाजता घेतो, काही प्रॉब्लेम नाही. काही जण 6 वाजता करा, दुपारी करा, सकाळी करा, कोणतंही हरकत नाही. आणि एकादशीचा उपास करणाऱ्यांनी त्यांचं खूप महत्व आहे, लक्षात ठेवा. एकादशीला जे व्यक्ती उपास करतात हे खूप महत्वाचं आहे. सगळ्या गोष्टी प्राप्त होतात आपल्याला. म्हणून व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तुम्हाला करायचं 21 वेळा, तर ते तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही करा, त्याला बंधन नाहीये. पूजा मांडणी साधी सोपी करायची. तुपाचा दिवा लावा, तेलाचा दिवा लावा, साधी सोपी पूजा मांडणी करून आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकतो. तुम्ही बॅचलर राहत असाल, तुम्ही एकटे असाल, तुम्ही वयोवृद्ध असाल, काही हरकत नाहीये. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायला कोणतेही नियम पाळायची गरज नाही. एक दिवसाचा असेल कोणतेही नियम पाळायची गरज नाही. वाचणं महत्वाचं आहे. वाचन करताना मोठ्याने वाचायचं आणि सगळे मिळून तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता. आज विष्णू सहस्रनाम, भगवान विष्णूंची 108 नावं, विष्णू सहस्रनाम वाचायला खूप महत्व आहे. म्हणून आज आणि उद्या दोन्ही सेवेसाठी सांगतोय. व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला आज नाही जमलं, उद्या करा, दिवसभरात कधी करा. रात्री ज्यांना जमलं त्यांनी आज पण करू शकता, रात्री उद्या करू शकता. ज्यांना 3 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र करायचंय त्यांनी आज रात्री शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 दिवस अनुष्ठान करायचं. रविवारची रात्र म्हणजे सोमवारी 4थ्या दिवशी आपण उद्यापन करायचं. उद्यापन करायला काय करायचं, ब्राह्मणाला शिधा, दक्षिणा, वस्त्र द्यायचं. परत तांदूळाची खिचडी, साधी तांदूळाची खिचडी नैवेद्य करून बालाजी महाराजांना दाखवायचं आणि आपलं अनुष्ठान आहे ते उद्यापन आपण साधं आणि सोपं करायचं. 3 दिवसामध्ये खिडक्या वाजत नाही, दारं वाजत नाही, साप येत नाही, काहीच नाही होत. आपल्या मनात भीती हो, खूप जण भीती घालून देतात, सेवा नाही करत, भीती. म्हणून व्यंकटेश स्तोत्र रोज वाचा. जो व्यक्ती अखंडपणे 6 महिने व्यंकटेश स्तोत्र सकाळ, दुपार, संध्याकाळ जेव्हा जमेल तेव्हा वाचत असेल ना, सगळ्या गोष्टी त्यांना प्राप्त होतात. लक्षात ठेवा, बालाजी महाराजांची सेवा करणं महत्वाचं आहे. आपण काय करतो, सेवाच नाही करत. खूप जणांना म्हटलं आपण व्यंकटेश स्तोत्र, ते म्हणतात रात्री 12 वाजता का आम्हाला नाही जमत. अहो, रात्री 12 वाजता वाचायचं. कोणी वाचायचं, जे अति संकटात आहेत त्यांनी, बाकीच्यांनी नाही. बाकीच्यांनी आपापलं नॉर्मलपणे तुम्ही दिवसभरात कधी वाचा, काही हरकत नाही. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.